आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश हालेलुया 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 शब्दाचा अर्थ आहे परमेश्वरची स्तुती असो, परमेश्वरचा महिमा असो. आता आपण गाणी गाऊन त्या परमेश्वराची स्तुती करणार आहोत. तर सर्वांनी आनंदाने गाण्यामध्ये भाग घ्या. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा. गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. देव आत्म्याचा जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. देव आत्म्याचा जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. पवित्र दैक्याचा जय जयकार करा. पवित्र दैक्याचा जय जयकार. पवित्र दैक्याचा जय जयकार करा. पवित्र दैक्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. पवित्र दैक्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. पवित्र दैक्याचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 48 येशू माझा मेंढपाळ. गीत क्रमांक 48 येशू माझा मेंढपाळ. येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. सुंदर डोंगरावरून नेतो.
मंजुळ झऱ्याचे पाणी पाजतो सुंदर डोंगरावरून नेतो मंजुळ झऱ्याचे पाणी पाजतो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो मार्गात रक्षण आमुचे करतो शैतानापासून दूर ठेवतो मार्गात रक्षण आमुचे करतो शैतानापासून दूर ठेवतो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो बिनार नाही आम्ही आता कोणाला ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला बिनार नाही आम्ही आता कोणाला ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो हिरव्या कुरणात आम्हाला चारितो हिरव्या कुरणात आम्हाला चारितो हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 1 आज का दिन गीत क्रमांक 1 आज का दिन आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आनंदित हो आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आनंदित हो प्रभु को महिमा मिले चाहे हो मेरा अपमान प्रभु को महिमा मिले चाहे हो मेरा अपमान वह बड़े मैं घटू रहे उसी का ध्यान वह बड़े मैं घटू रहे उसी का ध्यान आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आनंदित हो आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आनंदित हो स्तुति प्रशंसा करे क्यों ना कुछ होता रहे स्तुति प्रशंसा करे क्यों ना कुछ होता रहे उसको हम बाते रहे चाहे जहाँ भी रहे उसको हम बाते रहे चाहे जहाँ भी रहे आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आनंदित हो
आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो, आनंदित हो, आनंदित हो, आनंदित हो, आनंदित हो। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 110 हम बोले, गीत क्रमांक 110 हम बोले। हम बोले प्रभु यीशु नाम, जय यीशु जय नाम। हम बोले प्रभु यीशु नाम, जय यीशु जय नाम। दया निदान प्रभु यीशु नाम, जय यीशु जय नाम। दया निदान प्रभु यीशु नाम, जय यीशु जय नाम। हम बोले प्रभु यीशु नाम, जय यीशु जय नाम। हम बोले प्रभु यीशु नाम, जय यीशु जय नाम। मंगलमय प्रभु यीशु नाम, जय यीशु जय नाम। मंगलमय प्रभु यीशु नाम, जय यीशु जय नाम। हम बोले प्रभु यीशु नाम, जय यीशु जय नाम। हम बोले प्रभु यीशु नाम, जय यीशु जय नाम। मरियम नंदन यीशु नाम, जय यीशु जय नाम। मरियम नंदन यीशु नाम, जय यीशु जय नाम। हम बोले प्रभु यीशु नाम, जय यीशु जय नाम। हम बोले प्रभु यीशु नाम, जय यीशु जय नाम। पाप निवारक यीशु नाम, जय यीशु जय नाम। पाप निवारक यीशु नाम, जय यीशु जय नाम। हम बोले प्रभु यीशु नाम, जय यीशु जय नाम। हम बोले प्रभु यीशु नाम, जय यीशु जय नाम। पतित पावन यीशु नाम, जय यीशु जय नाम। पतित पावन यीशु नाम, जय यीशु जय नाम। हम बोले प्रभु यीशु नाम, जय यीशु जय नाम। हम बोले प्रभु यीशु नाम, जय यीशु जय नाम। सबसे अच्छा यीशु नाम, जय यीशु जय नाम। सबसे अच्छा यीशु नाम, जय यीशु जय नाम। हम बोले प्रभु यीशु नाम, जय यीशु जय नाम। हम बोले प्रभु यीशु नाम, जय यीशु जय नाम। जय यीशु जय नाम, जय यीशु जय नाम। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 49 विजय तुतारी फुंकी नमी। गीत क्रमांक 49 विजय तुतारी फुंकी नमी।
विजय तुतारी पुंकिन मी, गीत प्रभूचे गायन मी. विजय तुतारी पुंकिन मी, गीत प्रभूचे गायन मी. घोडानिक घोडे स्वार सागरात उलटून दिले. घोडानिक घोडे स्वार सागरात उलटून दिले. बल माझे प्रभु शोध विषय तो मजला प्रभुने तारियले. विजय तुतारी पुंकिन मी, गीत प्रभुचे गायन मी. विजय तुतारी पुंकिन मी, गीत प्रभुचे गायन मी. हाची माझा देव दयाचे स्तोत गीत मी गाईन. हाची माझा देव दयाचे स्तोत गीत मी गाईन. हाची माझा देव विद्याचा त्याचा महिमा वर्णीन. विजय तुतारी पुंकिन मी, गीत प्रभुचे गायन मी. विजय तुतारी पुंकिन मी, गीत प्रभुचे गायन मी. वीरणीचा परमेश्वर हा प्रभु हे त्याचे नाम असे. वीरणीचा परमेश्वर हा प्रभु हे त्याचे नाम असे. पारोचे रथ त्याची सेना सागरात तो बुडवितसे. विजय तुतारी पुंकिन मी, गीत प्रभुचे गायन मी. विजय तुतारी पुंकिन मी, गीत प्रभुचे गायन मी. सेनापती फारोचे निवडक लाल समुद्री बुडवियले. सेनापती फारोचे निवडक लाल समुद्री बुडवियले. जलाशयाने गिळले त्यांना पाशाना समतळी गेले. विजय तुतारी पुंकिन मी, गीत प्रभुचे गायन मी. विजय तुतारी पुंकिन मी, गीत प्रभुचे गायन मी. हात प्रतापी उजवा प्रभुचा पराक्रमाला गाजवितो. हात प्रतापी उजवा प्रभुचा पराक्रमाला गाजवितो. विमोड करीतो वैर्यांचा तू, विजय गीत मी तव गातो. विजय तुतारी पुंकिन मी, गीत प्रभुचे गायन मी. विजय तुतारी पुंकिन मी, गीत प्रभुचे गायन मी. गीत प्रभुचे गायन मी, गीत प्रभुचे गायन मी. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 2, सेनाओं का यहोवा. गीत क्रमांक 2, सेनाओं का यहोवा. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई.
जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। समंदर को जिसने डुबागा, जंगल में से मार को निकाला। समुंदर को जिसने डुबागा, जंगल में से मार को निकाला। जो वादे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। जो वादे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया। लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया। जिसके लिए सब है संभव, वो यहोवा हमारे संग संग है। जिसके लिए सब है संभव, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 57 मानवाच्या उद्धारा. गीत क्रमांक 57 मानवाच्या उद्धारा. मानवाच्या उद्धारा, प्रभु दयेच्या सागरा. मानवाच्या उद्धारा, प्रभु दयेच्या सागरा. पतित मानवा तारायाला, पतित मानवा तारायाला. भुवरी तू अवतरला, भुवरी तू अवतरला. कृषी मरुनी प्राण दिदला, कृषी मरुनी प्राण दिदला. कार्याले तू जगताला, मानवाच्या उद्धारा. प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा. प्रभु दयेच्या सागरा. प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने, प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने. आम्हा तारिले रक्ताने, आम्हा तारिले रक्ताने. राज मोडिले शैतानाचे, राज मोडिले शैतानाचे. द्वार उघडिले स्वर्गीचे, मानवाच्या उद्धारा. प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा. प्रभु दयेच्या सागरा, प्रभु दयेच्या सागरा. प्रभु दयेच्या सागरा.
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा पापांची आम्हाला क्षमा करीतो करुणा कृपेची वृष्टी करीतो पापांची आम्हाला क्षमा करीतो करुणा कृपेची वृष्टी करीतो सन्मार्गावरी आम्हाला चालवितो सन्मार्गावरी आम्हाला चालवितो देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा रोज पहाटे आम्हाला जागवितो कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो रोज पहाटे आम्हाला जागवितो कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो दिवस रात्र आम्हाला जपतो दिवस रात्र आम्हाला जपतो देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा उत्तम भाकर आम्हाला पुरवितो जीवनाचे जल आम्हाला पाठवितो उत्तम भाकर आम्हाला पुरवितो जीवनाचे जल आम्हाला पाठवितो उत्तम आरोग्य आम्हाला देतो उत्तम आरोग्य आम्हाला देतो देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 12 मुझको बुलाता वहाँ गीत क्रमांक 12 मुझको बुलाता वहाँ है मेरा वही ठिकाना मेरा यीशु है जहाँ सियोन देश में रहता है वो मुझको बुलाता वहाँ है मेरा वही ठिकाना मेरा यीशु है जहाँ सियोन देश में रहता है वो मुझको बुलाता वहाँ पतझड़ का मौसम है सदा और बिखरे काटे यहाँ मौसम रहता बहारों का फूलों की वर्षा पतझड़ का मौसम है सदा और बिखरे गाड़ियाँ मौसम रहता बहारों का फूलों की वर्षा खुशबू वहाँ है प्यार की है शांति कैसी वहाँ सियोन देश में रहता है वो मुझको बुलाता वहाँ है मेरा वही ठिकाना मेरा यीशु है जहाँ
सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहाँ। सोने के सिंहासन पर मेरे प्रभु विराजे हैं, दाहिने हाथ पे उनके मेरे यीशु विराजे हैं। सोने के सिंहासन पर मेरे प्रभु विराजे हैं, दाहिने हाथ पे उनके मेरे यीशु विराजे। स्वर्गदूतों और संतों की आवाज़ें है जहाँ, सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहाँ है। मेरा वही ठिकाना, मेरा यीशु है जहाँ, सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहाँ, वो मुझको बुलाता वहाँ, वो मुझको बुलाता वहाँ। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 46, गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची. गीत क्रमांक 46, गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. 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 हालेलुया, 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापासाठी केले बलिदान. 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 हालेलुया, 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 हालेलुया. येशूचे रक्त किती महान, पापाच्या काचेतून सोडविते. 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 हालेलुया, 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 हालेलुया. येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी पाशातून सोडविते. 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 हालेलुया, 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 हालेलुया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. गाऊनी स्तुती
स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदे नाचून गाऊया हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 36 पित्याचा गौरव गीत क्रमांक 36 पित्याचा गौरव पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता माझा देव पुत्र माझा तारक आत्मा माझा कैवारी पिता माझा देव पुत्र माझा तारक आत्मा माझा कैवारी पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता माझा स्वर्गी पुत्र माझा साथी आत्मा माझ्या अंतरी पिता माझा स्वर्गी पुत्र माझा साथी आत्मा माझ्या अंतरी पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा आत्म्याचा गौरव करा आत्म्याचा गौरव करा हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 116 मेरा प्रभु मुझसे प्यार करता गीत क्रमांक 116 मेरा प्रभु मुझसे प्यार करता मेरा प्रभु मुझसे प्यार करता मेरा दिल उससे भर जाता मेरा प्रभु मुझसे प्यार करता मेरा दिल उससे भर जाता चाहे सब मुझको ठुकराए चाहे सब मुझको ठुकराए मेरा प्रभु मुझसे प्यार करता मेरा दिल उससे भर जाता मेरा प्रभु मुझसे प्यार करता मेरा दिल उससे भर जाता चाहे माँ बाप मुझको भूल जाए चाहे माँ बाप मुझको भूल जाए मेरा प्रभु मुझसे प्यार करता मेरा दिल उससे भर जाता मेरा प्रभु मुझसे प्यार करता मेरा दिल उससे भर जाता चाहे जग मुझसे दूर हटे चाहे जग मुझसे दूर हटे मेरा प्रभु मुझसे प्यार करता मेरा दिल उससे भर जाता मेरा प्रभु मुझसे प्यार करता मेरा दिल उससे भर जाता मेरा दिल उससे भर जाता मेरा दिल उससे भर जाता हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 हालेलुया
हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या महान प्रभूची स्तुती आणि आराधना करणार आहोत, म्हणून सर्वांनी ह्या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्या. हालेलुया 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 हालेलुया. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपलं संपूर्ण अंतःकरण प्रभूकडे लावा आणि पूर्ण हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना, कारण तो महान आहे. हृदयातून त्याला उंचवा, कारण त्याच्याचमुळे या क्षणापर्यंत आपण जिवंत आहोत. होय स्वर्गीय पिते, आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही हृदयातून तुला उंचावितो, कारण तुझं अमर्याद प्रेम आमच्या जीवनावर आहे. तुझ्या महान प्रेमाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही ह्या क्षणापर्यंत जे काही आहोत केवळ तुझ्या कृपेमुळे आहोत. तू आम्हाला जिवंत ठेवतोस म्हणून आम्ही जिवंत आहोत. होय पिते, आम्ही तुझे आभार मानतो की तुझी स्तुती, तुझी आराधना करण्यासाठी तू आम्हाला ही वेळ दिलीस. तुझ्या चरणाजवळ तू आम्हाला एकत्रित केलंस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद 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 स्वर्गीय धन्यवाद धन्यवाद स्वर्गीय पित्या. धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद पित्या. प्रभू येशू. धन्यवाद प्रभू धन्यवाद येशू. प्रभू येशू. धन्यवाद प्रभू धन्यवाद येशू. पवित्र आत्मा. धन्यवाद पवित्र धन्यवाद आत्मा. धन्यवाद. धन्यवाद. मन करता येशू येशू गाता रहूं. मन करता येशू येशू गाता रहूं. मन करता येशू को प्यार करता रहूं. मन करता येशू को प्यार करता रहूं. प्यार करता रहूं. प्यार करता रहूं. मन करता येशू येशू गाता रहूं. मन करता येशू येशू गाता रहूं. मन करता येशू के खून से धोता रहूं. मन करता येशू के खून से धोता रहूं. खून से धोता रहूं. खून से धोता रहूं. मन करता येशू येशू गाता रहूं. मन करता येशू येशू गाता रहूं. मन करता पग पग पर प्यार होता रहे. मन करता पग पग पर प्यार होता रहे. प्यार होता रहे. प्यार होता रहे. मन करता येशू येशू गाता रहूं. मन करता येशू येशू गाता रहूं. मन करता राही बनकर संग संग चलता रहूं. मन करता राही बनकर संग संग चलता रहूं. संग संग चलता रहूं. संग संग चलता रहूं. मन करता येशू येशू गाता रहूं. मन करता येशू येशू गाता रहूं. येशू येशू गाता रहूं. येशू येशू गाता रहूं. होय आमच्या स्वर्गीय पित्या, आम्ही हृदयातून तुला धन्यवाद धन्यवाद देतो, देतो. कारण तुझं प्रेम महान आहे. प्रभू. तू आमचा स्वर्गीय पिता आहेस. तू आमचा खरा बाप आहेस. म्हणून तर आम्हाला ह्या जगात पाठवण्या अगोदर आमच्या सगळ्या गरजा ह्या विश्वामध्ये तू निर्माण केल्यास. धन्यवाद ही संपूर्ण सृष्टी तुझ्या प्रेमाची साक्ष देते की तू त्यांना किती अद्भुत रीतीने घडवलेलं आहेस. होय प्रेमळ पित्या, हे तुझ्या निर्मिलेल्या सृष्टीबद्दल अगदी मनापासून आम्ही तुला उंचावितो. आम्ही तुझे गौरव करितो. होय प्रेमळ पित्या,
ह्या सृष्टीद्वारे तू आम्हा मानव जातीच्या सगळ्या गरजा भागवतोस. धन्यवाद. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. स्तुती तू कर. आम्हाला फुकट सूर्याचा प्रकाश देतोस. होय, तू आम्हाला शुद्ध हवा देतोस. धन्यवाद. आकाशातून पाऊस देऊन तू आम्हाला आमची पाण्याची गरज भागवतोस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला उंचावितो. होय पित्या, जर तू आम्हाला पाणी दिलं नाहीस तर कोणताच सजीव ह्या पृथ्वीवर जिवंत राहू शकत नाही, कारण पाण्यामध्ये तू जीवन दिलेलं आहेस. होय पित्या, आकाशातून पाऊस पडून तू सर्वांना तृप्त करतोस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझे आभार मानतो. तू आम्हाला चांगलं जीवन दिलेलं आहेस. तू आम्हाला चांगलं शरीर दिलंस, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आमचं हे पृथ्वीवरील जीवन तू आशीर्वादित केलंस. तुझ्या आनंदाने, तुझ्या स्वर्गीय शांतीने तू आम्हाला भरलेला आहेस. त्याबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. प्रेमळ पित्या, तू अद्भुत सामर्थ्याने भरलेला आहेस. गेल्या 6000 वर्षांपूर्वी निर्मिलेली ही सृष्टी आजच्या दिवसापर्यंत या सृष्टीद्वारे तू आमच्या सगळ्या गरजा भागवत आहेस, कारण ह्या विश्वाला तू चालवत आहेस. तू ह्या विश्वाची देखरेख करत आहेस, म्हणून आम्ही तुला उंचावितो. तुला धन्यवाद देतो. धन्यवाद स्वर्गीय पित्या. धन्यवाद स्वर्गीय पित्या. धन्यवाद स्वर्गीय पित्या. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. 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 मनी उत्कंठा प्रभु भेटीची, तो चढाल मम सहायाची. मनी उत्कंठा प्रभु भेटीची, तो चढाल मम सहायाची. पूर्ण तुझ्यावर विसंबलो मी, वृष्टी करावी प्रेमाची, प्रेमाची. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा.
अवघी वसुंधरा अवघी वसुंधरा. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद हो येशू ख्रिस्त, आम्ही तुला उंचावितो. हृदयातून आम्ही तुझे आभार मानतो, कारण तू महान आहेस. तुझं प्रेम महान आहे, तुझं सामर्थ्य महान आहे. तुझ्या अद्भुत सामर्थ्याने आमच्या जीवनातली सगळी सैतानाची बंधनं तू तोडून टाकलीस, म्हणून आम्ही तुला उंचावितो. होय प्रभू येशू, तू आमच्या जीवनाचा मालक आहेस, तू आमचा धनी आहेस. कारण प्रभू, आम्ही तुझे होण्यासाठी तू किंमत मोजलेली आहेस. तू आमच्यासाठी जगात आलास, मानवाचं रूप धारण केलंस आणि आमच्या पापांची शिक्षा स्वदेहावर घेऊन त्या क्रूसावर तू आमच्यासाठी बलिदान झालास. तुझ्या महान बलिदानाद्वारे होय प्रभू, आम्हाला जीवन मिळालेलं आहे. जीवन मिळाले. त्या क्रूसावरती तू मरण पावलास आणि तू आम्हाला जीवन दिलंस. प्रभू, तुझ्या बलिदानाद्वारेच आमच्या जीवनामध्ये पाप क्षमा आली, आम्हाला आरोग्य मिळालं, आमच्या जीवनामध्ये खरा आनंद आला, आम्हाला खरा विसावा मिळाला केवळ तुझ्याद्वारे. हो येशू ख्रिस्ता, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आमचा उत्तम असा मेंढपाळ आहेस, आम्ही तुझी स्तुती करतो. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 हे प्रभू हे येशू, प्रभू येशू. आम्ही तुला उंचावितो, उंचावितो. आम्ही तुला गौरवितो. गौरवितो. तू आमचा उत्तम असा मेंढपाळ आहेस. तू आमचा रक्षण करता आहेस. तू आमचा मुक्तीदाता आहेस. तू आमचा जीवनदाता आहेस. आम्ही तुला उंचावितो. आम्ही तुला गौरवितो. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. उधळा कुसुमे विजयाची, गाणी गा आनंदाची. उधळा कुसुमे विजयाची, गाणी गा आनंदाची. प्रभूचा महिमा दिगंतरा, प्रभू प्रशंसा नित्य करा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. ईशनामे त्याचे येणे, धन्य धन्य त्याला म्हणणे. ईशनामे त्याचे येणे, धन्य धन्य त्याला म्हणणे. पुत्राचे दाविदाचा, राजा तो इस्रायलचा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. येशू राजा, प्रभु राजा, मुक्ती राजा, ख्रिस्त राजा. येशू राजा, प्रभु राजा, मुक्ती राजा, ख्रिस्त राजा. प्रभूचे गौरव गान करा, प्रभूचा नित सन्मान करा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. प्रभु राजाचा मान करा, प्रभु राजाचा मान करा. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद. हृदयातून प्रभूला धन्यवाद द्या, धन्यवाद. त्याची स्तुती करा. कारण पहा,
आपण त्या सैतानाच्या गुलामगिरीमध्ये होतो. आपल्या जीवनामध्ये आजार, दुःख आणि संकट होतं. आपल्या जीवनाला कसलीच आशा नव्हती. अशा अवस्थेतून प्रभूने आपल्याला बाहेर काढलेलं आहे. होय प्रभू येशू, तुझी कृपादृष्टी आमच्यावर झाली. तू महान प्रेम आमच्या जीवनावर केलं आणि आमचं जीवन तू वाचवलंस. तू आम्हाला नवीन जीवन दिलंस. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुला हृदयातून धन्यवाद देतो. होय प्रभू, तुझ्यामुळेच आम्ही वाचले गेलेले आहोत. तू आम्हाला वाचवलेलं आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या नावाला उंचावितो. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु. किए तूने कार्य महान मेरे प्रभु. तूने चुना एक निर्बल को. तूने चुना एक निर्बल को. कैसे कहूँ धन्यवाद मेरे प्रभु. कैसे कहूँ धन्यवाद मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु. किए तूने कार्य महान मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु. किए तूने कार्य महान मेरे प्रभु. तूने दिया जीवन नया. तूने दिया जीवन नया. लाखों बार धन्यवाद मेरे प्रभु. लाखों बार धन्यवाद मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु. किए तूने कार्य महान मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु. किए तूने कार्य महान मेरे प्रभु. किए तूने कार्य महान मेरे प्रभु. किए तूने कार्य महान मेरे प्रभु. आणि आता पूर्ण हृदय प्रभूकडे लावून आत्म्याने त्या प्रभूला पहा आणि संपूर्ण हृदयापासून प्रभूची आराधना करा. आत्म्याने आणि खरेपणाने प्रभूची उपासना करा. आपलं हृदय त्या जिवंत देवाकडे लावा. दोन्ही हात उंच करून पूर्ण हृदयातून प्रभूची उपासना करा. होय आमच्या स्वर्गीय पित्या, आम्ही तुझी उपासना करतो. आम्ही तुझी आराधना करतो. कारण तू सेनाधीश परमेश्वर आहे. होय प्रभु. तूच आमचा देव आहेस. धन्यवाद. तू अद्भुत परमेश्वर आहेस. होय प्रभु. आम्ही हृदयातून तुझी उपासना करतो. तू सामर्थ्याने भरलेला आहेस. तू वैभवाने भरलेला आहेस. अगम्य प्रकाशात तू वस्ती करणारा देव. होय प्रभु. तू युगानुयुग धन्यवादित आहेस. धन्यवादित आहे. आम्ही तुझी उपासना करीत. उपासना करू. आम्ही तुझ्या नावाला उंचावितो. उंचावितो. आम्ही तुझेच स्तवन करीतो. स्तववितो. धन्यवाद स्वर्गीय. धन्यवाद स्वर्गीय. धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद पित्या. स्वर्गीय. धन्यवाद प्रभु. धन्यवाद. 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 हम करे तेरी वंदना. हम करे तेरी वंदना. मन से तुझे देखेंगे हम. पूजेंगे हम यूं ही सदा. मन से तुझे देखेंगे हम. पूजेंगे हम यूं ही सदा. हम करें तेरी वंदना. हम करें तेरी वंदना. तूने हमें भोजन दिया. तेरी दया, तेरी दया. तूने हमें जीवन दिया.
कुछ भी नहीं हमसे लिया, हर दिन करे नमन तेरे सम्मान से, हर दिन करे नमन तेरे सम्मान से, हम करे तेरी वंदना, हम करे तेरी वंदना, हम सब करें मिलके दुआ, तेरे रहे तेरे लिए, तेरी शरण तेरे चरण सबसे बड़े मेरे लिए, दर्शन करे तेरे तेरे वरदान से, दर्शन करे तेरे तेरे वरदान से, हम करे तेरी वंदना, हम करे तेरी वंदना, मन से तुझे देखेंगे हम, पूजेंगे हम यूं ही सदा, मन से तुझे देखेंगे हम, पूजेंगे हम यूं ही सदा, हम करे तेरी वंदना, हम करे तेरी वंदना, हम करे तेरी वंदना। होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पाहतो प्रभू येशू ख्रिस्त, तो आपल्यासाठी त्या वधस्तंभावर मरण पावला, होय प्रभू. तो आपल्या पाप्यांसाठी त्या क्रूसावर त्याने स्वतःचं बलिदान दिलं, धन्यवाद. परंतु तो महान आणि विजयशाली प्रभू तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत झाला आणि तो आजही जिवंत आहे, तो आपल्यामध्ये उपस्थित आहे. होय प्रभू. आणि ज्याप्रमाणे त्याने आपल्या शिष्यांना त्याच्या पवित्र आत्म्याने भरून काढलं होतं, त्याच आत्म्याने तो आपल्यालाही भरून काढणार आहे, धन्यवाद. त्याच आत्म्याने तो आपल्यालाही भरून काढणार आहे. म्हणून उघडा आपली अंतःकरणे, उघडा आपली अंतःकरणे आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा स्वीकार करा. त्या पवित्र आत्म्याला बोलावा आपल्या जीवनामध्ये, ये पवित्र आत्म्या, पवित्र आत्मा ये पवित्र आत्म्या, ये पवित्र ये आत्मा, पवित्र आत्म्या ये. आम्ही तुझा स्वीकार करतो, आम्ही तुझा स्वीकार करतो. तुझी शांती घेऊन ये, तुझा आनंद घेऊन ये, तुझी कृपा घेऊन ये, तुझ्या प्रेमाने आमचं हृदय भरून काढ. ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्मा ये. पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा अंतर्यामी, बरसा दो अपनी दया, अपनी दया, अपनी दया, बरसा दो अपनी दया, अपनी दया, अपनी दया. पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा अंतर्यामी, बरसा दो अपनी कृपा, अपनी कृपा, अपनी कृपा, बरसा दो अपनी कृपा, अपनी कृपा, अपनी कृपा. पावन आत्मा अंतर्यामी,
पावन आत्मा अंतरयामी बरसा दो अपनी शांति, अपनी शांति, अपनी शांति बरसा दो अपनी शांति, अपनी शांति, अपनी शांति पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी बरसा दो अपना प्रेम, अपना प्रेम, अपना प्रेम बरसा दो अपना प्रेम, अपना प्रेम, अपना प्रेम पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी बरसा दो अपना दान, अपना दान, अपना दान बरसा दो अपना दान, अपना दान, अपना दान पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी. स्तुती आराधना संपली आहे. पान क्रमांक 224 पौलाचं रोमकरास पत्र अध्याय 15 वचन 20 आणि 21 मी वाचतो, कान देऊन ऐका. आणि दुसऱ्याच्या पायावर बांधू नये म्हणून ख्रिस्ताचे नाव घेतात तेथे नाही, तर त्याची वार्ता ज्या लोकांना कोणी सांगितली नाही ते पाहतील, ज्यांनी ऐकली नाही ते समजतील. या शास्त्रलेखाप्रमाणे सुवार्ता सांगण्याची मला हौस होती. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला माहीत आहे की पौल हा पूर्वी ख्रिस्त विरोधक होता. तो ख्रिस्ती लोकांना छळायचा आणि ख्रिस्ताचं नाव पसरू नये म्हणून तो अनेक ठिकाणी विरोध करायचा. आणि तेव्हा त्याचं नाव होतं शौल. आणि त्याचं परिवर्तन झालं. येशूने त्याला दर्शन दिलं आणि मग त्याने येशूचा स्वीकार केला आणि मग तो येशूचं कार्य करू लागला. अतिशय झंझावाताप्रमाणे त्याने येशूचं कार्य केलं. पुष्कळ ठिकाणी तो फिरला आणि येशूचं नाव त्याने पुष्कळ ठिकाणी पसरवलं आणि त्याला पुष्कळ दुःख सहन करावं लागलं. त्याचा पुष्कळ छळ झाला. त्याला अनेक वेळा मारण्यात आलं, त्याला मारून टाकण्यात आलं. पुन्हा तो उठायचा, पुन्हा तो जायचा. अशा रीतीने पौलाने पुष्कळ कार्य येशूच्या नावाने केलं आणि येशूचं नाव पसरवलं. कदाचित ख्रिस्ती इतिहासामध्ये पौला इतका झंझावाती शिष्य झाला नसावा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा पौल म्हणतोय की
दुसऱ्याच्या पायावर बांधू नये. तर जेथे ख्रिस्ताचं नाव घेतात तेथे नाही, तर जिथे त्याचं नाव कोणी ऐकलं नाही अशा ठिकाणी येशूचं नाव सांगावं अशी मला हौस होती. हालेलुया, हालेलुया. ज्या ठिकाणचे लोक येशूचं नाव घेतात, येशूला मानतात, येशूवर विश्वास ठेवतात, येशूकडे प्रार्थना करतात, तिकडे मला जायचं नाही आहे. दुसऱ्याच्या पायावर मला बांधकाम करायचं नाही आहे. पाया कोणतरी घातलेला आहे आणि त्याच्यावरती मला भिंती चढवायच्या नाही आहेत. तर जिकडे कोणी पोहोचलेलंच नाही आहे, ज्या लोकांना येशूचं नावच माहीत नाही आहे, अशा ठिकाणी जाऊन मला येशूचं नाव सांगायचं आहे आणि त्यांना येशू द्यायचं आहे अशी मला हौस होती, असं पौल म्हणतो. हालेलुया, हालेलुया. मराठीमध्ये आपण एक सुंदर शब्द वापरतो, नवनिर्माण. म्हणजे नवीन काहीतरी निर्माण करायचं, कुणाची कॉपी करायची नाही किंवा कोणी जे केलेलं आहे त्याच्यात भर घालायची नाही, तर आपण स्वतःहून काहीतरी करायचं अशी हौस काही नसते. पौल त्याच्यापैकी एक होता. त्याचं म्हणणं एखाद्या गावामध्ये, एखाद्या नगरामध्ये, एखाद्या शहरामध्ये कुणालाच येशूविषयी माहिती नाही आहे, तिकडे जाऊन मला येशूविषयी माहिती सांगायची आहे, तिकडे जाऊन मला येशूचं नाव सांगायचं आहे, सुवार्ता सांगायची आहे. परंतु ज्या भागामध्ये येशूचं नाव पसरलेलं आहे तिकडे जाऊन मला काही कार्य करायचं नाही आहे. कुणीतरी येशू त्यांना दिलेलं आहे, मला त्याच्यात भर घालायचे नाही आहे, पण येशूचं नाव संपूर्ण पृथ्वीवर पसरायचं आहे, तर त्याच्यात माझा मोठा वाटा असला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. माझा वाटा सिंहाचा असला पाहिजे. आपल्याला माहीत आहे की आपल्या भारत देशामध्ये येशूचं नाव जे आज घेतलं जातं हे कुणाचं काम आहे? हे परदेशी मिशनऱ्यांचं काम आहे, विशेषतः युरोपियन मिशनऱ्यांचं काम आहे. युरोपियन मिशनरी इकडे आले आणि त्यांनी येशूचं नाव ह्या भागामध्ये, भारत देशामध्ये पसरवलं. केवळ भारतातच नाही तर इतर देशामध्ये सुद्धा युरोपियन मिशनऱ्यांनी काम केलं. पण आता मात्र ह्या जगामध्ये युरोपियन मिशनऱ्यांपेक्षा आफ्रिकन लोक अधिक काम करत आहेत. गोरे लोक गेले, आता निग्रो लोक येशूचं कार्य मोठ्या प्रमाणात करत आहेत. इतकंच नव्हे तर आशियाई देशामधनं आज मोठ्या प्रमाणामध्ये येशूचे शिष्य काम करत आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा येशूने सांगितलं की संपूर्ण जगात जाऊन सुवार्तेची घोषणा करा, प्रत्येक जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये, कानाकोपऱ्यामध्ये जा आणि लोकांना माझ्याविषयी सांगा. येशू म्हणाला की मत्ती अध्याय 24:14, सर्व राष्ट्रात साक्षीसाठी राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल. बरोबर, मत्ती 24:14. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणीने, येशूने शिष्यांना पाठवलं आणि सांगितलं सगळ्यांना सांगा, साक्षीसाठी सांगा. साक्षीसाठी म्हणजे काय? म्हणजे कोणी सांगू नये की मला येशूचं नाव कोणी सांगितलं नाही मग मी स्वीकार कसं करणार. जेव्हा जगाचा न्याय होईल कोणालाही निमित्त राहणार नाही. येशूकडे जी लोक येतात त्याच्यातील 90% लोक चमत्कार पाहून येतात आणि 10% लोक ज्ञानाने येतात. ज्ञान म्हणजे तुम्ही प्रवचन ऐकता, तुमच्यात बदल होतो, तुम्ही येशूचा स्वीकार करता. आणि आजारमुक्ती जेव्हा तुम्ही पाहता, तुमचा आजार गेला की तुम्ही चर्चा करणार नाही, येशूचा स्वीकार करणार. 90% लोक चमत्कार पाहून, आजारमुक्ती अनुभवून येशूकडे येतात, पण 10% लोक प्रवचनाने येतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे काम सोपं नाही आहे, परंतु ह्या कामाला आरंभ झालेला आहे इसवी सन 33 साली. येशू जेव्हा हे जग सोडून गेला तेव्हा त्याने शिष्यांना सांगितलं की सर्व जगात जाऊन सुवार्तेची घोषणा करा. आता 1977 वर्ष झालेली आहेत. येशू जग सोडून गेलेलं किती वर्ष झाली? 1977. आणि ह्या काळामध्ये जगाच्या अनेक भागामध्ये येशूचं नाव गेलेलं आहे आणि अजून काही भागात जायचं आहे आणि म्हणून देव थांबलेला आहे. जगाचा शेवट का होत नाही आहे? जगाचा शेवट अशासाठी होत नाही आहे की येशूचं नाव अजून काही भागामध्ये जायचं आहे. एकदा ते पोचलं की जगाचा शेवट होणार. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूचं वचन असं आहे ना की साक्षीसाठी सर्व राष्ट्रास राज्याची ही सुवार्ता गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल. ही सुवार्ता सगळ्यांच्या कानापर्यंत पोहोचली, सगळ्या भागामध्ये गेली की मग शेवट होणार. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मग शेवट होणार म्हणजे येशू पुन्हा येणार जगाचा न्याय करण्यासाठी. आणि ह्या खेपेला तो माणसामधून जन्म घेणार नाही, तो सरळ आकाशात अवतरणार. पहिलं त्याचं चिन्ह अवतरेल,
त्याचं चिन्ह आहे क्रूस, आणि सगळे लोक बघतील. आणि वचन असं म्हटलं, पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करतील. हाच न्याय करणारा येणार आहे. 6 महिन्यापूर्वी एकाने मला सांगितलं होतं, पण मी विश्वास ठेवला नाही. 1 वर्षापूर्वी एकाने मला सांगितलं होतं, पण विश्वास नाही. हा येणार आहे, मला माहीत नव्हतं. पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करतील. ज्यांनी विश्वास ठेवला नाही ते शोक करतील, पण ज्यांनी विश्वास ठेवलेला आहे ते नाचतील, त्यांना आनंद होईल. आमचा प्रभू आलेला आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परंतु हे काम मात्र चालू आहे, अव्याहतपणे चालू आहे, अखंडितपणे चालू आहे. कुणाला दिसो की न दिसो, येशूचं नाव पसरत आहे, येशूचं नाव सांगितलं जात आहे. सगळे स्वीकारतात का? नाही. माझ्या प्रिय भावाने बहिणी, येशूने असं म्हटलं नाही, जेव्हा सगळं जग माझा स्वीकार करेल तेव्हा मी येणार. नाही, त्याचं नाव सांगितलं जाईल, फक्त सांगितलं जाईल. स्वीकारो की न स्वीकारो, सांगण्याचं काम आहे. एक माणूस लग्नाच्या आमंत्रण पत्रिका घेऊन फिरतो आणि काय सांगतो, माझ्या मुलाच्या लग्नाला या, माझ्या मुलाच्या लग्नाला या, माझ्या मुलाच्या लग्नाला या. तो काय करतोय? फक्त आमंत्रण पत्रिका देतो आणि आमंत्रण करतोय. सगळे लोक लग्नाला येणार का? नाही येणार. त्याप्रमाणे देवाने सांगितलं आहे, जा आणि माझ्या नावाची घोषणा करा. लोकांनी स्वीकारो की न स्वीकारो. जे स्वीकारणार नाहीत त्यांचा हिशोब मी घेईन. शेवटच्या दिवशी, न्यायाच्या दिवशी मी त्यांचा हिशोब घेईन. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुष्कळ लोक स्वीकार करत नाहीत, आणि याला कारणं अनेक आहेत. पुष्कळ लोकांच्या जीवनावरती चुकीच्या शिकवणीचा महान पगडा आहे. आणि ह्या जगामध्ये एक शक्ती पहिल्यापासून काम करत आहे, ती सैतानाची शक्ती आहे. ती काय करते शक्ती? की माणसाला सत्यापासून दूर ठेवते. माणूस आणि सत्याच्या मध्ये भिंत उभारते. त्यामुळे माणसाला सत्य समजत नाही, सत्य दिसत नाही. आणि हे फक्त एका ठिकाणी नाही, पूर्ण जगात चालू आहे. पूर्ण जगामध्ये माणसाला सत्यापासून दूर ठेवण्यासाठी सैतान अहर्निश प्रयत्न करत आहे. तो मध्ये आडभिंती उभ्या करत आहे, त्यामुळे माणूस सत्य पाहू शकत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जसजसा काळ पुढे जात आहे, जसजसा काळ पुढे जात आहे, तसतशी माणसाची मनं कठीण होत आहेत. आणि माणूस देवाच्या बाबतीमध्ये तर अतिशय कठीण होत आहे. आणि म्हणून वचन आटोपतं घेतलं जात आहे. प्रभू वचन आटोपतं घेतो आहे. प्रभू म्हणतो की लवकरात लवकर मला हे वचन आटोपतं घ्यायचं आहे आणि मला जगाचा न्याय करायचा आहे. हालेलुया. आता येशूचं नाव, ख्रिस्ताचं नाव म्हणजे नीट समजून घेतलं पाहिजे. काही लोक म्हणतील आम्हाला ख्रिस्ताचं नाव तर माहीत होतं, कारण ख्रिस्ताचं नाव म्हणजे नक्की सुवार्ता नाही. सुवार्ता आणि ख्रिस्ताचं नाव यात फरक आहे. त्याला काय म्हणायचं आहे? ख्रिस्ताचं नाव घेतात ते नाही, म्हणजे ज्यांना सुवार्ता माहीत आहे अशा लोकांना नाही. तुम्हाला फक्त येशू ख्रिस्त हे नाव माहीत आहे, पण येशू ख्रिस्त नक्की कोण आहे हे माहीत आहे का? तो जगाचा तारणारा आहे, तो देवाचा पुत्र आहे, आणि त्याच्याशिवाय आपण देवाकडे पोहोचू शकत नाही हे माहीत आहे का? त्याने आपल्यासाठी प्राण दिलेला आहे, आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना पापांची क्षमा मिळते हे माहीत आहे का? त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना आजारमुक्ती मिळते, दुःखमुक्ती मिळते हे माहीत आहे का? ह्याला आम्ही सुवार्ता म्हणतो. येशू ख्रिस्त हे नाव तसं जगातल्या सगळ्या लोकांना माहीत आहे, परंतु येशू ख्रिस्त नक्की कोण आहे, त्याने आमच्यासाठी काय केलेलं आहे, आणि त्याच्यावर विश्वास ठेवल्याने आम्हाला काय मिळतं हे म्हणजे सुवार्ता. आणि ही सुवार्ता माझ्या प्रिय भावांनी बहिणी ज्यांना माहीत नाही आहे त्यांना सांगावी अशी माझी इच्छा होती. आणि प्रभूने ती इच्छा पूर्ण केली, हौस पूर्ण केली. आज या केंद्रामध्ये येशूची सुवार्ता न ऐकलेले लोक येतात आणि ते ऐकतात, पहिल्यांदा ऐकतात. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एखाद्या माणसाला येशू देणं म्हणजे 100 माळ्याची इमारत बांधण्यापेक्षा भारी आहे. हालेलुया. तुम्हाला असं वाटत असेल की 100 माळ्याची इमारत बांधणं कठीण आहे? नाही, 100 माळ्याची इमारत बांधणं सोपी गोष्ट आहे. एका माणसाला येशूकडे आणणं कठीण गोष्ट आहे. का बरं? कारण अंधार आहे, तिकडे प्रकाश यायला पाहिजे. आमच्या अंतःकरणामध्ये अंधार आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माणसांची मनं अनेक प्रकारच्या चुकीच्या शिकवणीने व्यापलेली आहेत, गच्च भरलेली आहेत.
देवाच्या वचनाला जागा नाही आहे. देवाचं वचन असं लाथाडलं जातं, मागे लोटलं जातं, त्याचा स्वीकार होत नाही. म्हणून 100 माळ्याची इमारत उभी करणं सोपी गोष्ट आहे. एका माणसाला येशूकडे आणणं कठीण गोष्ट आहे. ह्याचं कारण काय? चुकीची शिकवण. चुकीची शिकवण ऐकून 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 तेच खरं वाटतं. एक खोटी गोष्ट 100 वेळा सांगितली की माणूस ती खरी मानतो. आणि चुकीची शिकवण जोपर्यंत जात नाही आहे तोपर्यंत आपण येशूचा स्वीकार करू शकत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे काम सोपं नाही आहे. जिकडे ख्रिस्ताचं नाव घेतात तिथे नाही, तर जिकडे घेत नाहीत तिकडे येशूचं नाव सांगणं सोपं नाही आहे. जे लोक येशूचं नाव लोकांना सांगतात ते सुवार्थिक असतात, आणि जे लोक येशूकडे आलेल्या लोकांना मार्गदर्शन करतात ते पाळक असतात. जिथे येशूचं नाव घेतात तिथे नाही, तर जिकडे नाव घेत नाहीत त्या लोकांना येशूविषयी सांगावं अशी पौलाला हौस होती. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर तुम्ही येशूचा स्वीकार केला तर तुमची स्वर्गातली जागा नक्की होणार, फिक्स होणार, बरोबर. पण तुम्ही ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्याऐवजी फ्लॅट घेणं, संपत्ती कमावणं, नावलौकिक कमावणं, सत्ता काबीज करणं ह्यांच्या मागे लागलात, तर मग मत्तई अध्याय 16 वचन 26 येशू म्हणतो, मनुष्याने सगळं जग मिळवलं परंतु स्वतःचा आत्मा गमावला तर काय लाभ. पुष्कळ लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. कशाकडे दुर्लक्ष करता तुम्ही? तारणाकडे. तारणाकडे दुर्लक्ष करून मिळवणार काय? मला ऐकायचं नाही, मला त्याच्यात इंटरेस्ट नाही. अरे कशात इंटरेस्ट नाही? मेल्यावर नरकात गेलास तर? ही जमीन, ही माया, ही संपत्ती कुठे जाणार? आम्ही जे सांगतो त्याच्यापेक्षा भारी काहीच नाही जगात. स्वर्गात जायचं की नरकात जायचं एकच बोल. नाही नाही, मला इंटरेस्ट नाही. काय इंटरेस्ट नाही? कशात इंटरेस्ट नाही? सगळं जग मिळवलं आणि मग शेवटी नरकात जायची वेळ आली तर काय फायदा आहे? या जगामध्ये दुसरं कोणतंच काम महत्त्वाचं नाही, एकच काम महत्त्वाचं आहे, तारणाची सुवार्थ लोकांना सांगणं, जेणेकरून त्यांचं तारण होईल, त्यांना पापक्षमा मिळेल अशी सुवार्थ आम्ही सांगत आहोत. तुम्हाला जर पापक्षमा मिळाली नाही तर तुम्ही स्वर्गात जाणार कसे? माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनी, ही भाव अतिशय गांभीर्याने घ्यायला पाहिजे. माझी अशी प्रार्थना आहे की मी ज्या स्वर्गात जाणार आहे, जेवढ्या लोकांनी मी ओळखतो ते सगळे स्वर्गात जायला पाहिजेत. कारण मी स्वर्गात गेल्यावर तिकडनं बघितलं, नरकामध्ये जर माझा मित्र असेल तर मला वाईट वाटेल. नरकामध्ये अग्नी आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, पुष्कळ लोक ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. ते आपल्या रोजच्या ऐषारामी जीवनामध्ये मशगूल असतात. त्यांचा मोबाईल त्यांचा जीव असतो, त्यांची कार त्यांचा जीव असतो, त्यांचा फ्लॅट त्यांचा जीव असतो. ह्या सगळ्या गोष्टी केर कचरा आहेत, त्या काही कामाच्या नाही आहेत. तुमचे डोळे बंद झाले तर तुमच्या अंगावरचा शर्ट तोकड्या बाह्याचा आहे की लांब बाह्याचा आहे ते तुम्हाला कळणार नाही. तुमच्या अंगावरच्या शर्टचा रंग पण तुम्हाला कळणार नाही. डोळे मिटले की सगळं संपलं, कोणी काही करू शकणार नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या सगळ्यांना ही गोष्ट गांभीर्याने घ्यायला पाहिजे की आपलं तारण व्हायला पाहिजे, आपल्याला पापांची क्षमा मिळायला पाहिजे, आपण येशूवर विश्वास ठेवायला पाहिजे. ह्यापेक्षा गांभीर्याने घेण्यासाठी दुसरी कोणतीच गोष्ट नाही आहे. आपण काय गांभीर्याने घेतो? अरे माझा मोबाईल बिघडलेला आहे, अरे मोबाईल बिघडला, अरे काय झालं? 1 तासात रिपेअर झाला पाहिजे, नाही तर माझा प्रॉब्लेम होईल. अरे मोबाईल 1 तासात नाही, मोबाईल 10 दिवस रिपेअर केला नाही तर चालेल. गंभीर काही नाही त्याच्यात, गंभीर काही नाही आहे. आम्ही सगळ्या गोष्टी गंभीर घेतो. घर बांधणं, लग्न करणं आणि मग मुलांची लग्न करणं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या गोष्टींना महत्त्व देऊ नये त्या गोष्टींना आम्ही अवास्तव महत्त्व देत आहोत. आणि जी आमच्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्या गोष्टीकडे आम्ही जाणून बुजून कानाडोळा करत आहोत. कळत न कानाडोळा करत आहोत की नकळत पण करत आहोत. समजत पण नाही कधी कधी आम्हाला. माणसाला कळेनासं होतं. माझं भलं काय, माझं कल्याण कशामध्ये आहे हेच मला कळत नाही. तर
मला पापक्षमा मिळाली पाहिजे आणि मी मेल्यावर स्वर्गात जायला पाहिजे एवढं मला कळलं पाहिजे. ते कळत नाही आहे लोकांना. आजार हे निमित्त आहे, संकट हे निमित्त आहे. आजारामुळे तुम्ही देवाचा शोध केला. मी आजारी आहे म्हणून मी इकडे आलेलो आहे आणि मग प्रवचन ऐकायला लागतं आणि मग समजतं जगात देव आहे, मग समजतं मला पापांची क्षमा होऊ शकते. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौल म्हणतोय मला हौस होती सुवार्ता सांगण्याची, कारण सुवार्तेपेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाही आहे. सुवार्ता काय आहे की जो देव, ज्या देवाने हे जग निर्माण केलं, त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला ह्या जगात पाठवलं आणि तो येशू या जगात आला. तो आपल्यासाठी क्रूसावर मरण पावला आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा मिळते आणि ज्याला पापांची क्षमा मिळते त्याला आजारमुक्ती आणि दुःखमुक्ती मिळते आणि मेल्यावर तो सरळ स्वर्गात जातो. हालेलुया, हालेलुया. ही सुवार्ता या जगातल्या प्रत्येक माणसाला सांगणे आवश्यक आहे असं देवाचं म्हणणं आहे. एकदा सांगून झाली की जगाचा शेवट होणार. जोपर्यंत सांगून होत नाही तोपर्यंत देव थांबलेला आहे. कुठून आरंभ झाला? इस्रायलवरून आरंभ झाला. इस्रायलमधून आरंभ झाला इसवी सन 33 साली. आज 2010 साल आहे. कुठे कुठे येशूचं नाव गेलं? कुठे गेलं? भारतात आलं, इंडोनेशियात गेलं, मलेशियात गेलं, दुबईला गेलं आणि मग युरोप खंडामध्ये गेलं, आफ्रिका खंडात गेलं, जगातल्या सगळ्या भागामध्ये गेलेलं आहे. परंतु अजून काही भाग राहिला असेल तेवढ्यासाठी देव थांबलेला आहे. मी जेव्हा म्हणतो महाराष्ट्रात गेलं नाव येशूचं, तेव्हा महाराष्ट्राच्या 35च्या 35 जिल्ह्यात गेलं का? कदाचित नसेल. अजून काही कोपऱ्यातले जिल्हे आहेत पूर्व महाराष्ट्रातले, तिकडे राहिलं असेल. पण जेव्हा देवाच्या दृष्टीने सगळं पूर्ण झालेलं आहे तेव्हा देव म्हणे बस झालं आणि तो त्याच्या पुत्राला जगाचा न्याय करण्यासाठी पाठवणार आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची कामगिरी जर कोणती असेल तर येशूचा स्वीकार. 25 लाखाचा फ्लॅट घेतला ही महत्त्वाची कामगिरी नाही आहे. मुलगा डॉक्टर झाला ही महत्त्वाची कामगिरी नाही आहे. 10 लाखाची कार घेतली ही महत्त्वाची कामगिरी नाही आहे. तर तुम्ही जर येशूचा स्वीकार केला ती तुमच्या आयुष्यातली कर्तबगारी आहे, अचीवमेंट आहे, कामगिरी आहे, पराक्रम आहे. ह्यापेक्षा मोठं आपण काही करू शकत नाही. जेव्हा आपण येशूचा स्वीकार करतो तेव्हा आपण जाणून बुजून प्रकाशाची निवड करतो. अंधाराला जाणून बुजून नाही म्हणतो. अंधाराला म्हणतो मला तू नको आहेस, मला प्रकाश हवा आहे. जे पाप मी काल करत होतो ते मला आजपासून करायचं नाही आहे. जे जीवन मी काल जगत होतो आतापासून मला जगायचं नाही. तसं मी जाणून बुजून प्रकाशाची निवड करत आहे. येशूला स्वीकारणं म्हणजे प्रकाशाची निवड करणं. येशू म्हणाला योहान अध्याय 8 वचन 12, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो कधीही अंधारात चालणार नाही तर त्याच्यासाठी जीवनाचा प्रकाश राहील. येशूची निवड करणं म्हणजे प्रकाशाची निवड करणं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सुवार्ता सांगितली जात आहे, अजून सांगितली जाईल. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा देव आटोपतं घेईल आणि सांगेल बस झालं, आता सांगितलेलं आहे, आता मी न्याय करायला हरकत नाही. हालेलुया. आणि आता आपण प्रार्थना घेणार आहोत. पूर्ण अंतकरणाने प्रार्थनेमध्ये भाग घ्या. आपण गीत घेऊया. तुझी
जोरजोरात टाळ्या वाजवा. प्रभू येशूचे आभार माना. हृदयातून बोला, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. मनापासून त्याचे आभार माना. त्याच्या प्रेमासाठी, त्याच्या दयेसाठी, त्याने आपल्या जीवनात केलेल्या महान कृपेसाठी त्याचे मनापासून आभार माना. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि आता आपलं अंतःकरण प्रभू येशूकडे लावून ठेवा, कारण प्रभू तुमच्या जवळ आहे. तुम्ही जिथे कुठे आहात, प्रभू तुमच्या जवळ आहे. हृदयातून त्याच्यावर विश्वास ठेवा, कारण तो जीवनाचा प्रभू आहे. तो मुक्तिदाता आहे. तोच आम्हाला अनंत जीवन देऊ शकतो. संपूर्ण हृदयाने त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि आता प्रभूसाठी आपलं हृदय स्वच्छ करा. कुणाबद्दल तुमच्या मनात राग असेल तो पूर्णपणे काढून टाका आणि सगळ्यांना क्षमा करा. ही प्रभूची आज्ञा आहे. त्याची इच्छा आहे की आपल्या मनात कुणाबद्दलही राग, द्वेष, कटुता असता कामा नये. कुणी तुम्हाला कितीही त्रास दिला असेल, कितीही छळलं असेल, तरी त्यांना क्षमा करा. कुणी तुमचं मोठं नुकसान केलं असेल, बदनामी केली असेल, तरी त्यांना क्षमा करा
कारण जेव्हा आम्ही दुसऱ्यांना क्षमा करतो तेव्हा प्रभू येशू आमच्या पापांची आम्हाला क्षमा करतो. क्षमा करा, क्षमा करा, प्रत्येक वैराला क्षमा करा. टच टच. आणि आता नम्रपणे स्वतःची पापं प्रभू येशू समोर कबूल करा. जो पाप कबूल करतो त्याच्यावर देव दया करतो. म्हणून पाप लपवू नका किंवा कुठल्याही पापाचं समर्थन करू नका. कबूल करा पाप. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार, खून करणं, लाच देणं, लाच घेणं, देवाला दोष देणं, स्वार्थ, अहंकार, मनात आलेले वाईट विचार, डोळ्यांनी पाहिलेल्या सगळ्या वाईट गोष्टी, मुखातून निघालेले सगळे अपशब्द, चुकीचे शब्द कबूल करा. नम्रपणे कबूल करा आणि प्रभूला सांगा, होय प्रभो, मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झालेली आहेत, मला मान्य आहेत, मला कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच. आणि आता या तुमच्या पापांसाठी मनापासून पश्चाताप करा. पश्चाताप करणारं हृदय देवाला आवडतं. आम्ही जी पापं केलेली आहेत त्यासाठी आम्हाला दुःख व्हायला पाहिजे, वाईट वाटलं पाहिजे. अश्रू ढाळा, प्रभू समोर अश्रू ढाळा. प्रभूला सांगा, प्रभू मला वाईट वाटतंय, मला दुःख होतंय, कारण मी खूप पापं केलेली आहेत. मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मी पापी आहे. प्रभू मी पापी आहे, प्रभू मी महापापी आहे आणि मला माझ्या पापांसाठी खूप दुःख होत आहे. आणि आता क्षमा मागा प्रभूकडे. आपल्याला पापांची क्षमा देण्यासाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिलेला आहे. तो आपल्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर आला, मानव रूप धारण करून त्याने या जगात आपल्यासाठी जन्म घेतला आणि आपल्या पापांची सगळी शिक्षा स्वतःवर घेऊन त्याने क्रूसावर आपल्यासाठी प्राण दिला. तुमचे हात उंच करा, तुमच्या हृदयाच्या डोळ्यांनी प्रभूच्या क्रूसाकडे बघा, ज्यावर त्याने आपल्यासाठी बलिदान केलं आहे. आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभू, मला क्षमा कर प्रभू, मी पापी आहे, मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, मला क्षमा कर प्रभू, मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभू. तुझ्या रक्तात मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर प्रभू. दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभू. दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी
माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान. स्वीकारील प्याला अपार दुःखाचा, घाम माझ्यासाठी घाळीला रक्ताचा. स्वीकारील प्याला अपार दुःखाचा, घाम माझ्यासाठी घाळीला रक्ताचा. माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान. माझ्या पापासाठी चाबकाचा मार, वाही माझ्यासाठी क्रूसाचा तो भार. माझ्या पापासाठी चाबकाचा मार, वाही माझ्यासाठी क्रूसाचा तो भार. माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान. माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान. तुझे बलिदान, तुझे बलिदान. आणि आता विश्वासाने तुमच्या आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू तुम्हाला स्पर्श करून बरं करील. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा, आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठवले जावोत, शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे निघून जावो. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा करत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही त्यांना प्रभू नोकरी देव. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देव. ज्यांना मूलबाळ नाही त्यांना प्रभू मूल देव. जे कर्जबाजारी आहेत ते कर्जातून मुक्त होत. जे व्यसनाधीन झालेले आहेत ते व्यसनमुक्त होत. ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. टाळ्या वाजवा, प्रभू येशूचे आभार माना. मनापासून बोला, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद 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 प्रभू, तुला धन्यवाद.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता शेवटच्या आशीर्वादांसाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला तुम्हाला ज्या वस्तूंवर आशीर्वाद हवा आहे, पाणी, तेल, रुमाल किंवा इतर कोणत्याही वस्तूंवर आशीर्वाद हवा असेल त्या वस्तूही हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डावपेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमीन. आणि आता ज्यांना पवित्र आत्मा हवा आहे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हवं आहे, तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच करा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. आणि आता आपण तारणाची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्गप्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी अजूनही प्रभू येशूवर पूर्ण विश्वास ठेवला नाही आहे, तुम्हाला जर आज विश्वास ठेवून मुक्ती मिळवून घ्यायची असेल तर हात सोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या अंतकरणात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमीन. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गीत घेऊया. वैभव पाहू